संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद। नीलमनगर येथील जनसन्मान सभेत महिलांचा उसळला जनसागर। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नीलमनगर येथील कलवल फंक्शन हॉल मध्ये झालेल्या भव्य जनसन्मान सभेला हजारो महिलांसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। हद्दवाढ भागातील नागरिकांच्या समस्या, विशेषतः पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भावी आमदार या भूमिकेतून स्वतः परिसरातील विविध समस्यांबद्दल चर्चा केली। यावेळी महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती। परिसरातील समस्यांना कंटाळूनच हा जनसमुदाय उपस्थित असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखवले। निधी आणण्याचे केवळ दाव्यांवर समाधान मानणाऱ्या नगरसेवक आणि आमदारांनी आतापर्यंत जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी यावेळी केला। सभेत संतोष पवार म्हणाले, प्रस्थापित राजकारणाच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्याची वेळ आली आहे। तालुक्याच्या विकासासाठी यंदा परिवर्तन घडवा। तसेच या सभेला संतोष पवार यांच्या सौभाग्यवती प्रिया संतोष पवार यांची ही उपस्थिती उल्लेखनीय होती। महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासित करून सोबत राहण्याविषयीचे आवाहन त्यांनी यावेळी केले। तसेच येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक 12 व गॅस सिलेंडर चिन्हावर बटन दाबून संतोष पवार यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी सभेला माजी नगरसेविका अंबिका बोद्धू, समाजसेविका संगीता बिराजदार, समाजसेविका लक्ष्मी बंगारे यांनी आपल्या जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करून आपले विचार मांडले। या भव्य कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती भरभरून आली होती। आणि इथून 5 वर्ष पुढे कोण काय करणार आहे ते सांगतोय की तुम्ही हे विचारा। तुम्ही जोपर्यंत विचारायचं थांबणार नाही तोपर्यंत ही लोक तुमच्याशी असेच वागणार। या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे, तुमच्या एरियामध्ये काल मावशीने दाखवलं मला, गटर झालेले आहेत, गटरात पाणी सोडू देत नाही, गटरीचं पाणी सोडू देत नाही, प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही, डुकरं अक्षरशः तुमच्या घरात जाऊन चावतात। एका मावशीच्या घरात ते लिंगायत समाजाच्या बिचाऱ्या, त्यांच्या घरासमोरचं पाणी ती राहतात कशी मावशी, हा मला मोठा प्रश्न पडला। त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यावेळेस सत्ता बदल झाली नाही तर सोलापूरची जनता दगड पायावर मारून घेत नाही तर डोक्यावर मारून घेईल। त्यामुळे तुमचा मतदान ह्यावेळेस चुकला नाही पाहिजे। तुमचा मत चुकलं, तुमची बस इथून बस स्टँडला जायला किती पैसे लागतात तुम्हाला?